कारगिल विजय दिनानिमित्तानं वाशीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहात वीर जवान फाउंडेशन तर्फे शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। विविध युद्ध, दहशतवादी हल्ले आणि इतर घटनांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना यावेळी सन्मानित करण्यात आलेले आहे। मी भारतीय सेनेमध्ये 18 वर्ष कार्यरत होतो। माझे सहकारी जे मित्र होते माझे समोर, त्यांना डोक्यात इथं गोळी लागली आणि ब्रेन त्यांचा माझ्या अंगावरती पडले। बरेचशे अडचणी असतात। माणूस जर घरामधून गेला त्यानंतर जो त्याचा परिवार जे मोठ्या बऱ्याच कठीणाईचा सामना करते, त्यासाठी मी विचार केलेला लवकर मी प्रीमेच्युअर रिटायरमेंट घेतलं आणि ह्या फाउंडेशनची स्थापना केली। तेव्हा ना कोणत्या एका राज्यासाठी लढत नसतो, पूर्ण देशासाठी लढत असतो। आणि आता आपण गेल्या 9 वर्षापासून फक्त महाराष्ट्रात हा उपक्रम राबवतो आणि जे वीर नारी आहेत महाराष्ट्राचे त्यांना आपण बोलवतो। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 550 पेक्षा अधिक वीर नारी आहेत। आतापर्यंत आम्ही 125 पेक्षा जास्त वीर नारींना आम्ही सन्मानित केलं आणि उद्देश आहे की सर्वांना आपण हे करायचं आणि शेवटपर्यंत त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत ते आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवायचं, हा आमचा उद्देश आहे। कारगिल दिवस या निमित्ताने आम्ही आलेलो आहे आणि कारगिल दिवस जेव्हा झाला होता, पहिल्या कारगिल दिवस मध्ये पण मी कारगिल मध्ये जाऊन ते झेंडा आहे त्याच्या ते लोकेशन मध्ये मी परफॉर्म केलं होतं। ते हे लोक जे काम करतात वीर जवान फाउंडेशन, मी तर एक खूप छोटासा एक ह्याचा हिस्सा मी, म्हणजे हे लोक चालतात मी पाठी ह्यांच्या फॉलो करतो, पण सुरेशजी आहेत, नाटाजी आहेत, यांचं काम खूप पुण्याचं काम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।